हे मित्र, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये आणि आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. सो बेसिकली हा व्हिडिओ मी शूट केला होता मे महिन्यामध्ये. ॲक्च्युली मे महिन्यामध्ये कोकणामध्ये सगळ्याच गावांमध्ये संयुक्त जयंती महोत्सव हा साजरा केला जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांची संयुक्त जयंती साजरी केली जाते. तशाच पद्धतीने माझ्या अंगवली गावामध्ये सुद्धा हा आम्ही जयंती महोत्सव खूप उत्साहाने साजरा केला होता. तर या जयंती महोत्सवाचे काही जे व्हिडिओज आहेत, काही जो तो केलेला व्लॉग आहे तो तुमच्यासमोर मी सादर करत आहे. तर चलो लेट्स सी, बघूया. क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले आणि सर्व महामानवांना त्यांच्या प्रेरक विचारांना सर्वप्रथम अभिवादन करतो. आजच्या या जयंती महोत्सव निमित्त आजच्या या कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष म्हणून विलास सकाराम जाधव यांच्या नावाची सूचना आलेली आहे. तरी आपल्या सर्वांमध्ये त्यांना पूर्ण पाठिंबा. जय भीम मंडळी. कसं इकडे बघ फोटो, इकडे थांबा. एकदम परफेक्ट, मागो धम्मो अयम शांति करो पनितो लियनिको तम पन्नामि धम्मं संगवना. तर मित्र, बुद्ध पूजा पाठ पूर्ण झाल्याच्या नंतर माझे वडील आणि माझे चुलत काका यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार समारंभ आयोजित केला होता. तर त्याच्यासाठी आम्ही सर्वजण त्यांना शुभेच्छा देतो. भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे महान शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, श्री छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज आणि इतर थोर सर्व महामानवांना त्यांच्या विचारांना प्रथमतः त्रिवार अभिवादन. आज संयुक्त जयंतीच्या निमित्ताने जमलेले अंगवली कमिटी असो, ग्रामीण असो, मुंबई असो, तसेच महिला मंडळ टाकून त्यांनी आपला जीवन प्रवाह चालू केला होता. विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा, शिक्षण हे काय आहे, शिक्षण हे वागणीचं दूध आहे. त्यांनी पहिल्या ग्रामीणमध्ये ते पहिल्यांदा नापास झाले, परंतु त्यांनी जिद्द सोडली नाही. पुन्हा सगळे विषय घेऊन पुन्हा पास होऊन त्यांनी शिक्षकी पेशा पदार्पण केलं आणि ते स्वतःच्या पायावर, तेही स्वतःच्या पायावर आई होत्या. आईंचं त्यांना खूप मोठं योगदान होतं आणि त्या आईंच्या आशीर्वादाने त्यांनी शिक्षकी पेशा प्रदान केला. त्यानंतर त्यांच्या मिसेस, आमच्या वहिनी, याही त्यांना त्यांच्या शिक्षणानुसार शिक्षकी पेशा म्हणून त्यांना पत्नी म्हणून लाभल्या. त्यानंतर त्यांनी त्यांच्या मुलांना घडवून आज मला वाटतं कालच त्यांच्या मुलांचा विवाह झालेला आहे. आणि आपल्या अंगवली बौद्ध सेवा संघाला एक नवीन सभासद, महिला सभासद म्हणून प्राची चेतन जाधव ही आपल्याला सुपूर्द करून दिलेली आहे. ही या आपल्या अंगवली संघटनेला असंच आपल्या सासू सासऱ्यांसारखं योगदान देईल अशी मी तिच्याकडून अपेक्षा बाळगतो. ती सुशिक्षित आहे. आमच्या चेतनचा प्रश्नच नाही.
कुठे गेले? हाय, हाय. चेतन हे इंजिनियर आहेत आणि त्यांच्या वडिलांनी त्यांच्यासाठी खूप मेहनत घेऊन त्यांना इंजिनियर या पदावर आता प्रस्थापित केलेलं आहे. पुढील वाटचाल ते स्वतःची स्वतः करणार आहेत आणि करतील, याच्यात आपल्याला काय शंकाच नाही. तर त्याचप्रमाणे या आपल्या आता जे विद्यार्थी 10वी 12वी आणि माध्यमिक शाळेमध्ये जे विद्यार्थी पास झाले त्यांचेही मी या संघटनेच्या वतीने आभार मानतो. सुनील सरांना पुन्हा एकदा धन्यवाद देऊन मी तथागत भगवान गौतम बुद्ध या जयंतीनिमित्त सर्वांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि मी इथेच थांबतो. यानंतर शेवटची रणोत्तर गाथा होईल आणि कार्यक्रम संपेल. पूज्य अशा माता पित्यांचं मी स्मरण करतो, त्यांच्याही या स्मृतीस मी अभिवादन करतो आणि आज फार आनंद होत आहे की बंधू भगिनीनो, मी या ठिकाणी माझं बालपण गेलं, मला कळत नव्हतं त्या अशा वातावरणात मी या ठिकाणी घडलो. मला अनेकांचे मार्गदर्शन संस्कार माझ्यावर लाभले आणि माझ्या या सेवेतून मी मला वाटतं 29 मार्च हा दिवस माझ्या भाग्याचा मी मानतो. या 29 मार्च माझ्या सेवेचा अतिशय आनंदाचा 29 मार्च 2025 रोजी मी या माझ्या सेवेतून 32 वर्षानंतर निवृत्त झालो आणि त्या क्षणापासून त्या दिवसापासून आजपर्यंत जे काही माझे सत्कार किंवा ज्या काही मला शुभेच्छा आहेत त्याच्या हजारोच्या पटीने मला आज या ठिकाणी सर्वांच्या तुमच्या आशीर्वादानं प्रेरणेनं मला शुभेच्छा मला येत आहेत. आणि या माझ्या संघर्षमय जीवनामध्ये अनेक माझे असे काही अनुभव मला आले की बंधूंनो, आपण ज्या आपल्या मानवांना ज्यांना आदर्श मानतो त्या आदर्शांचा थोडा फक्त आपण विचार करणं गरजेचं असं मला वाटतं. कारण मला बरेच जण म्हणत सर तुम्ही या त्यागातून या ठिकाणी अशा प्रकारचं जे जीवन या जीवनाबद्दल तुम्ही कशा प्रकारे म्हणजे काय त्याचं नियोजन केलं असेल. बंधून माझ्यावर काही जादू नाही, चमत्कार नाही. मला वाटतं आमची बाई पण मला वारंवार म्हणायचे आणि त्याचप्रमाणे अनेक लोक मला म्हणतात की तुमचा जीवन प्रवास आम्हाला पण तुम्ही कथन करा, आम्हाला पण तुम्ही 21 रुपये द्या. काही तुम्ही एक दोनदा बोलला होता. असंख्य थोर अशा नामवंत ज्ञानी लोकांनी माझ्याबद्दल खूप काही या अखंड तालुक्यात माझं कौतुक केलं, गुणगान केलं. यामध्ये एकच आहे की माझे अहोरात्र तुम्ही पाहिले असेल. मला सांगताना अभिमान होत आहे की केवळ आणि केवळ कष्टाने माणूस मोठा होतो, त्यागाने मोठा होतो. हे मला त्या ठिकाणी यामध्ये मी माझा मोठाचा सन्मान किंवा या ठिकाणी आदर्श म्हणून तुम्हाला सांगत नाहीये की खरोखर माणूस कर्तव्य आणि कर्मानं हा मोठं होत असतो आणि भगवान बुद्धांच्या दिलेल्या शिकवणीप्रमाणे आपण आचरण केलं तर नक्कीच आपलं जीवन हे या सुगंधित फुलांप्रमाणे फुलून जातं. त्यांनी जे आपल्याला दिले दया, सन्मान, शांती, प्रेम या तत्वाने तुम्ही वागावं. विशेषतः मी थोडस म्हणजे मला थोडीशी गंध वाटते की जसं माझा तालुका जिल्हाभर आज माझ्या या जीवनाबद्दल किंवा लोकांनी मला ज्या शुभेच्छा दिल्या तशा माझ्यासारखे असंख्य माझे या वाडीतले जे तरुण तडफदार आहेत यांनी देखील या उंच अशा हिमालयाप्रमाणे शिखराप्रमाणे आपलं त्यांनी उत्तुंग यश प्राप्त केलं. तर मला माझ्या देखील या माझ्या असलेल्या प्रेरणेतून मला देखील एक वेगळं समाधान लाभेल. मी यासाठी फक्त 2 तुम्हाला आता उदाहरण देऊ शकतो, ज्वलंत उदाहरण आहे. आज आपलं हे जीवन आपण व्यतीत करून आपण जर अशा प्रकारची इच्छाशक्ती असेल तर नक्कीच त्यातून मार्ग साधतो. त्या माझ्या असलेल्या तरुण अशा आमच्या वाडीतील सर्वांना मी पुन्हा एकदा नम्रतेची विनंती करेन की सगळा असं संघर्ष आहे मनातील हे नव्हे करा आणि सतत दिलेल्या आपल्या आयुष्यामध्ये जो काही आपल्याला मुलाचा क्षण लाभलेला आहे त्याचं तुम्ही नक्कीच या ठिकाणी सार्थक करा आणि आपलं हे वाडीचं आपल्या जिल्ह्याचं तालुक्याचं नाव माझ्याप्रमाणे सगळीकडे तुम्ही लौकिक करा. तो खरा मला सन्मान लाभेल असं मी नक्कीच भगवंताच्या चरणी या ठिकाणी मनोकामना व्यक्त करतो, इच्छा व्यक्त करतो. आणि मला जो काही भरभरून तुम्ही या ठिकाणी हा जो काही आनंदाचा प्रेमाचा वर्षाव दिला आहे तो माझ्या परिवाराला अखंडपणे असाच राहू दे अशी मी भावना व्यक्त करतो आणि माझे या ठिकाणी शाबास लवले शाबास किक मार, किक वगैरे दाखव. ये शाबास शाबास शाबास. Respected principal, teachers and my dear friends, today I am very happy to speak about a great leader, Dr. Babasaheb Ambedkar. He was a true hero who worked hard.
for justice, equality, and education for all. Dr. B.R. Ambedkar was born on April 14, 1891 in a small town, Mahur, in Madhya Pradesh. From a young age, he loved to study, but he faced many difficulties because of the caste system. However, he never gave up and became a great scholar. He completed his studies in India, England, as well as USA, and earned many degrees. Thank you. प्रशांत जाधव याने पायलट वैमानिकीची म्हणजे पायलट होणं तुम्हाला माहिती आहे की पायलट होणं ही साधी सोपी गोष्ट नाहीये. त्याला फार मोठं म्हणजे कठीण असं एक प्रशिक्षण असतं आणि ते प्रशिक्षण पूर्ण या साहिलने केलंय आणि त्याबद्दलही त्याचा आपण दोन्ही भावकीच्या वतीनं आपण यथोचित सन्मान करणार आहोत. आता साहिल त्याचं प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो कमर्शियल पायलट लायसन त्याने घेतलेलं आहे. कमर्शियल कमर्शियल पायलट लायसन तो विमान चालवायला सक्षम झाला. यस टाळ्या. बरोबर. या तरुण मुलाचा अभिमान आपल्याला वाटावा अशी त्याने कामगिरी केली. की आपल्या समाजातील अशी तरुण मुलं त्यांनी प्रगती केली पाहिजे तरच आपल्याला म्हणजे अभिमान वाटेल आणि ती कामगिरी साहिलने पूर्ण केली. त्याबद्दल त्याचा आपण आपल्या भावकीच्या वतीनं सत्कार करण्यात येणार आहे आणि हा सत्कार आमच्या मुंबई भावकीचे अध्यक्ष आयुष्यमान विलास सकाराम जाधव यांनी साहिलचा यथोचित सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. संध्याकाळी मात्र आम्ही सर्वांनी मस्तपैकी संगीत खुर्ची खेळायचा नियोजन केलं आणि लहान पोरांसोबतच महिलांचाही संगीत खुर्चीचा हा जो कार्यक्रम आहे तो रंगण्यात आलेला आहे. पिंकीदा डान्स.